जय जय महाराज. अजूनही त्याच पद्धतीचं आहे, सगळ्या मान्य आहे. थोडंसं आपण त्या पद्धतीने जातो. सन्मान्य साहेबांनी त्यांनी फक्त सुरक्षा आणि व्यवसाय दृष्टिकोन ठेवला नाही, तर माझ्याकडे काय माणुसकी आहे आणि माझ्याकडे काय देशभक्ती आहे हे त्यांनी त्या उदाहरणातून दाखवले. तसं आज आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी कुठल्या पदावर आहे, मी कुठल्या खुर्चीत बसलोय, मला काही घेणं नाही. हे ताज हॉटेल आहे ना, हे ताज हॉटेल म्हणजे आपली सोय कमी. त्या ताज हॉटेलमध्ये जे काही दर्शवले येतील आपल्या समोर इकडे बघा. मान्य श्री अभिमान इकडे इकडे मान्य श्री संतोष शिराळे सर्वांनी जोरदार टाळ्यावरून त्या पद्धतीने आपण भविष्याची वाटचाल पुढे करणार आहोत. आता जो ठराव काढला अध्यक्षपदाचा, त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं कोण जर आंदोलन म्हणून या धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याला जे 3 उपाध्यक्ष निवडायचे, 3 उपाध्यक्षांमध्ये आज आपण 2 या पदाचं नाव आपण या ठिकाणी सर्वांच्या विचारात निवडणार आहोत. उपाध्यक्ष पदाचा ठराव कोण मांडणार आहे? व्यासपीठ सगळ्यांसाठी खुला आहे. कृपया इथून सूचना मिळाल्यानंतर आप कृपया मुद्दावर आणि सातारा जिल्हा कोर कमिटी समाजाप्रती आपण समर्पित करत असताना अध्यक्षांची निवड झालेली आहे. तर आता या उपाध्यक्ष पदासाठी मी आपल्या लोहार सुतार समाजासाठी अहोरात्र झटणारा, प्रसंगी समाजाच्या उत्तरेसाठी अन्यायासाठी झगडणारा, प्रसंगी उपोषण करणारा असा एकमेव महाबळेश्वरी अनिल लोहार यांचे उपाध्यक्ष आता त्या ठरावाला कुठल्या कोणतरी अनुमोदन द्या. आपले सन्माननीय समाज बांधव भरत चव्हाण जी सूचना मांडली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तालुक्याच्या प्रमुख आणि आपल्या पंचवटीच्या पुरस्कर्त्या निर्मला दुधारे यांच्यासोबत मला सुचवतो. त्यांना कृपया सर्वांना अनुमोदन पत्र द्यायचं आहे. कृपया व्यासपीठ संवादासाठी खुला आहे. मला ह्याला उपाध्यक्ष पदासाठी अनुमोदन आहे. उपाध्यक्ष पदाचं दुसरं नाव जाहीर केलं, कारण मी दादांचं मी कार्य बघितलंय. गेली 10-15 वर्ष मी संपर्कात आहे, मी बघतो मी त्यांनी भरपूर काम केलं समाजासाठी, पुढे करतील. त्यांची योग्य निवड या ठिकाणी झालेली आहे. मी मनापासून
पत्रकार अतिशय सुंदर असं नाव माझ्या दृष्टीनं महेंद्र रामदास कदम यांची नाव या ठिकाणी सुचविली होती. आपण एका सगळे समज करतो या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी व्यासपीठ पुढे आहे म्हणून येते आपल्या वतीनं सर्व सुतार लावा समाजाचं हार्दिक अभिनंदन. सर्वांनी उभं राहिले आपण या फोटोमध्ये आलं पाहिजे. ओके संघटक महापौर निवड झाल्याबद्दल सर्व सर्वांचे धन्यवाद. सातारा तालुका कमिटी कोर कमिटी यांच्या वतीने सातारा तालुक्यामध्ये आमची निवड झाल्याबद्दल मुख्य संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल मी यांचे आभारी आहे. कोरेगाव तालुक्यातून सुद्धा लोक उपस्थित राहणार काही अपघाती कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहणं शक्य झालेलं नाही तरी सुद्धा मी सर्वांच्या वतीनं जबाबदारी स्वीकारून पुढच्या कार्यक्रमापर्यंत इतर तालुक्याच्या प्रमाणात कोरेगाव तालुका ही लोहार समाज संघटित होईल आणि आपल्या समाजाच्या धन्यवाद. नमस्कार. जय विष्णू. आज आमची कोर कमिटी गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजच्या 2026 पर्यंत लोहार सुतार समाजाला कुठंही अस्तित्व निर्माण या सरकारने मागील सरकारने दिलं नाही. म्हणून आम्हाला या कोर कमिटीच्या सन 1956 कॉन्सिलर ऑफ द बॉडी या घटनेतून आलेली ही कोर कमिटी आज सातारा जिल्हा जो क्रांतिकारी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यानं पहिलं पाऊल हे आज कोर कमिटीच्या माध्यमातून सरकारकडं लोहार सुतार समाजाच्या असलेल्या असंख्य व्यथा मांडण्यासाठी आणि त्या मिळवून घेण्यासाठी आज कोर कमिटीची स्थापना झालेली आहे. मूळ उद्देश कोर कमिटीचा आमची जे आम्हाला लोहार सुतार समाजाला अस्तित्वात असलेलं श्री विश्वकर्मा विकास महामंडळाचं हे सातारा जिल्ह्यात पूर्वत्व चालू करून द्यावं. त्याला 100 कोटीचा मिनिमम निधी सरकारनं त्यात द्यावा ही माननीय मी मुख्यमंत्री आणि या महाबळेश्वर भूमीचे जन्मपुत्र माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी साताऱ्याचे प्रतिनिधी या नात्याने साताऱ्याच्या लोहार सुतार समाजाला सर्वप्रथम हा बहुमान मिळवून द्यावा. दुसरा आमचा उद्देश या कोर कमिटीचा असेल की आमची असंख्य व्यथा त्या व्यथा की आमची मुलं आज शिक्षित आहेत, मुली शिक्षित आहेत, परंतु त्यांना नोकरी कोणत्याही प्रकारचं साधन व्यावसायिक साधन आजही उपलब्ध झालेलं नाही. ते साधन या आजच्या महायुतीच्या सरकारनं आम्हाला करून द्यावं.
आमच्या मुलामुलींना शैक्षणिक पात्रता वाढवून द्यावी. आमचं असलेलं हक्काचं ओबीसी आरक्षण, हे आरक्षण मायक्रो 2.3 मायक्रो 3 असलेलं आरक्षण जे आम्हाला लोहार सुतार या समाजाला जे आहे, लोहार हा NT मध्ये घेतलेला आहे, सुतार हा OBC मध्ये मोडलेला आहे, तरी हा लोहार आणि सुतार हा जिल्ह्याचा एकच आहे. आम्ही एकाच श्री विश्वकर्मीय सुपुत्र आहोत आणि हे लोहार सुतार एक करून NT मध्ये त्याचा समाविष्ट करून 5% आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं. तिसरा मुद्दा, आमची महाज्योती जी संकल्पना आहे आणि ती अस्तित्वात आहे, ती महाज्योती संकल्पना सरकारनं अस्तित्वात आणलं आणि सरकारनं ती आम्हाला पूर्वनियोजित करून द्यावी. हे एक आमच्या ह्या कोर कमिटीच्या माध्यमातून सरकारला मागणी असेल. अनेक समस्या आमच्या ह्या लोहार सुतार समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत आम्ही गाव वेशीवर आमचं घर आहे, पण आम्ही भूमिहीन आहोत. आजही आम्ही भूमिहीन आहोत. आम्हाला राहण्या इतपत 10x15च्या घरापलीकडे आमची जमीन नाही. शेती म्हणावी तर आम्हाला 5 एकर नाहीत, 5 गुंठे अन्यथा 10 गुंठे आहे. एकरामध्ये आम्हाला शेती नाही. ती सरकारनं आम्हाला भूमिहीन असल्याचे दाखले द्यावे आम्ही आणि तशा स्वरूपात आम्हाला जमीन, गायरान जमीन सरकारनं आम्हाला प्रस्तावित निर्माण करून द्यावी, ही आमची प्रामुख्याने मागणी असेल. राहिला आमचा व्यवसाय, आजच्या घडीला लोहार सुतार हा व्यवसाय जो कालपर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून निगडीत होता, परंतु आज तसा व्यवसाय आमच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं आमच्या मुलांची शिक्षण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्वत्व करता येत नाही किंवा आमचं कुटुंबही आम्हाला सांभाळता येत नाही. अशा आमच्या अनेक कुटुंबाची समस्या निर्माण झालेली आहे. तरी सरकार, मायबाप सरकारला आमची एक विनंती असेल कोर कमिटीच्या माध्यमातून की सरकारनं आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण पहिलीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण आम्हाला फ्री. आज आम्ही सेवेकरी आहोत. आमच्या सेवेमुळं आजचा समाज सुधारक आहे. आज आम्ही जर ती सेवा दिली नसती तर आज समाज सुधारक आज दिसलाही नसता. हे सरकारलाही भलीभांत सरकार जाणत आहे आणि सरकारलाही त्याची माहिती आहे. तरी त्या सरकारला आम्ही आज विनंती करतो की आम्हाला पूर्वत्व व्यवसाय कमी झाल्यामुळं आम्हाला व्यवसायाची दारं उघडी करून द्यावी आणि जो जो आमच्या मुलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तो व्यवसाय विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाला प्रगत समाज करण्यासाठी तो व्यवसाय निर्मित सरकारनं करून द्यावा, अशी एक सरकारला आमची विनंती करतो. आणि आज आमच्या या सरकारला आम्ही माननीय येत्या 15 तारखेच्या आत ये वरील निवेदन देण्यासाठी जिल्हा अधिकारी सातारा या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहून सरकारला निवेदन सादर करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही मंत्रालयात जाऊन जाहीरपणे निवेदन देऊन आमच्या मागण्या पूर्वत्व करण्यासाठी भेटीस धरणार आहोत आणि एक विनंतीही करणार आहोत. जर विनंतीला आमच्या सरकारनं मान दिला नाही तर मात्र आम्ही सरकारला भेटीस धरून आमच्या मागण्या पूर्वत्व करून घेण्यास सरकारला भाग पाडू. हे आज कोर कमिटी स्थापनेच्या दिवशी मी अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने जाहीर करतो आणि आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो की समाजाच्या अघटित असलेल्या घटना पूर्वत्व करून घेण्यासाठी समाजाने एक व्हावं, एक यावं अशी सर्वांना पत्रकारांच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आणि सरकारलाही विनंती करतो आमच्या मागण्यांचा पूर्वत्व विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या अशी मी आजच्या घडीला विनंती करतो. आज लोहार सुतार कोर कमिटीची स्थापना झाली. खरं आज मुहूर्त स्वरूप आलं. एक समाजाच्या वतीनं कोर कमिटीच्या मार्फत जी कामं समाजासाठी होणार आहेत ते निश्चित कोर कमिटीच्या मार्फत जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणे करतील याबद्दल शंका नाही. कोर कमिटीमार्फत जे शंका होत्या समाजाबद्दल
त्यांनी ऐकल्यानंतर दूर झालेले आहे. कोर कमिटी का असावी याबद्दल प्रत्येकाने आपापलं मत केलं. ज्या कोर कमिटीतील जो लोकांची गरजा आहेत, जे गरज म्हणजे आहे भविष्यात जे मुलांना किंवा इतर समाजातल्या गोरगरीब लोकांना ज्या कमिटीची कामं करणार आहे ते निश्चितपणे पूर्ण होतील आणि समाजाला न्याय देण्याचं काम कोर कमिटी निश्चित करेल. हे यासाठी आपण कोर कमिटी स्थापन केलेली आहे आणि आपण अपेक्षा करूया कोर कमिटीमध्ये चांगलं काम व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज लोहार सुतार समाजाची सातारा जिल्ह्याची कोर कमिटी स्थापन झालेली आहे. वास्तविक पाहता लोहार सुतार समाज एकत्रित कधी आलेला नाही गेल्या 20 शतकामध्ये. तो समाज एकत्र करण्याचं काम आज सगळ्या सुतार लोहार समाजाने ठरवलेलं आहे. आणि खरं वास्तविक सुतार लोहार समाज हा ओबीसीचा कर्ता पुरुष आहे. जे लोहार सुतार जर एकत्र आले तरच ओबीसी समाज एकत्र येऊ शकतो, कारण ते थोरले 2 बंधू आहेत आणि या 2 बंधूंनी इतर समाज ओबीसीचा एकत्र केला पाहिजे. तो या भविष्यकाळामध्ये आम्ही करू, वेगवेगळे आंदोलनं करू आणि आम्हाला विश्वकर्माचं जे महामंडळ मिळालेलं आहे ते महामंडळ आमच्या कसं ताब्यात घेता येईल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न या कमिटीच्याद्वारे करणार आहोत. जमीन नाही, शेती म्हणावी तर आम्हाला 5 एकर नाही 5 गुंठे अन्यथा 10 गुंठे आहे. एकरामध्ये आम्हाला शेती नाही. ती सरकारनं आम्हाला भूमिहीन असल्याचे दाखले द्यावे. आम्ही तशा स्वरूपात आम्हाला जमीन गायरान जमीन सरकारनं आम्हाला प्रस्तावित निर्माण करून द्यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आजच्या घडीला लोहार सुतार हा व्यवसाय जो कालपर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून निगडीत होता, परंतु आज तसा व्यवसाय आमच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं आमच्या मुलांची शिक्षण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्वत्व करता येत नाही किंवा आमचे कुटुंबही आम्हाला सांभाळता येत नाही. अशा आमच्या अनेक कुटुंबाची समस्या निर्माण झालेली आहे. तरी सरकारला आमची एक विनंती असेल कोर कमिटीच्या माध्यमातून की सरकारनं आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण पहिलीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण आम्हाला फ्री. आज आम्ही सेवेकरी आहोत. आमच्या सेवेमुळं आजचा समाज सुधारक आहे. आज आम्ही जर ती सेवा दिली नसती तर आज समाज सुधारक आज दिसणारही नसता. हे सरकारलाही भलीभांती सरकार जाणत आहे आणि सरकारलाही त्याची माहिती आहे. तरी त्या सरकारला आम्ही आज विनंती करतो की आम्हाला पूर्वत्व व्यवसाय कमी झाल्यामुळं आम्हाला व्यवसायाची दारं उघडी करून द्यावी आणि जो आमच्या मुलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याच्या आवडीनुसार तो व्यवसाय विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाला प्रगत समाज करण्यासाठी तो व्यवसाय निर्मित सरकारनं करून द्यावा अशी एक सरकारला आमची विनंती करतो. आणि आज आमच्या या सरकारला आम्ही माननीय येत्या 15 तारखेच्या आत वरील निवेदन देण्यासाठी जिल्हा अधिकारी सातारा या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहून सरकारला निवेदन सादर करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही मंत्रालयात जाऊन जाहीरपणे निवेदन देऊन आमच्या मागण्या पूर्वत्व करण्यासाठी वेठीस धरणार आहोत आणि एक विनंतीही करणार आहोत. जर विनंतीला आमच्या सरकारनं मान दिला नाही तर मात्र आम्ही सरकारला वेठीस धरून आमच्या मागण्या पूर्वत करून घेण्यास सरकारला भाग पाडू. हे आज कोर कमिटी स्थापनेच्या दिवशी मी अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने जाहीर करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो की समाजाच्या अघटित असलेल्या घटना पूर्वत्व करून घेण्यासाठी समाजाने एक व्हावं एक यावं अशी सर्वांना पत्रकारांच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आणि सरकारलाही विनंती करतो आमच्या मागण्यांचा पूर्वत्व विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या अशी मी आजच्या घडीला विनंती करतो.